नांदणीचे सुप्रसिद्ध कुर्डे फूड मार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुर्डे उत्पादनावर भरघोस सूट। 1 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंत खास 20% सूट। मिल्क प्रोडक्ट्स, बेकरी प्रोडक्ट्स, नमकीन, स्वीट्स, केक, फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही। तर वाट कसली पाहताय? एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी, कोल्हापूर रोड, जयसिंगपूर रोड, ND पाटील पेट्रोल पंपासमोर, नांदणी। मोबाईल नंबर 72 63 89 99 97, 72 63 89 99 98। आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। श्री क्षेत्र माहूर तालुक्यातील इवळेश्वर येथे दिनांक 30 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास शेतीच्या वादातून अर्जुन गेमसिंग राठोड, रोहिदास जमसिंग जाधव, गेमसिंग मेहराम राठोड व एका अल्पवयीन आरोपीने संगनमत करून लाठी, लोखंडी रॉड आणि चाकूने हरिओम गोपाल जाधव 60 वर्ष, त्याची पत्नी अणीबाई हरिओम जाधव वय 45 वर्ष यांना जबर मारहाण केली होती। दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हरिओम जाधव यांचा मृत्यू झाला। त्यानंतर नातेवाईकांनी आरोपींना अटक करण्यात माहूर पोलिसांनी जाणीवपूर्वक वेळ केल्याचा आरोप करून प्रेत पोलीस ठाण्याच्या दारावर आणून ठेवल्याने तिथे मोठा जमाव जमल्याने काही काळ वातावरण चांगलेच गरम झाले होते। जखमी झालेल्या दोघा पती पत्नीला प्रथम इवळेश्वरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले। तिथे नियमितचे वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने त्यांना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात हलवले। तिथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बाभळे यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने त्यांना यवतमाळला हलवले। तिथे उपचारादरम्यान दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास हरिओम जाधव यांचा मृत्यू झाला। उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे व काही राजकीय पुढाऱ्यांनी नातेवाईकांची समजूत काढली। त्यानंतर वातावरण निवळले। रात्री 8 वाजण्याच्या सुमारास नातेवाईक प्रेत घेऊन गावी गेले। मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून माहूर पोलिसांनी आरोपी विरुद्ध प्रथम गुन्हा रजिस्टर नंबर 1/2023 चे कलम 307 34 नुसार व मृत्यूची घटना घडल्यानंतर 302 326 प्रमाणे कलमात वाढ केली। पोलीस निरीक्षक नितीन करशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी शोध पथकाने दिनांक 3 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास गुन्ह्यातील अर्जुन गेमसिंग राठोड, रोहिदास गेमसिंग राठोड, गेमसिंग मेहराम राठोड सर्व राहणार इवळेश्वर यांना मांडवा शिवारातून ताब्यात घेतले। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार व उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस नितीन काशीकर हे पुढील तपास करत आहेत। दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्याकडून प्रेत पोलीस ठाण्याच्या दारात का आणून ठेवले असा प्रश्न उपस्थित केला असता काही न बोलताच कानाला मोबाईल लावून ते निघून गेले। डॉक्टर राजू सिंग गोपाल जाधव। कुठं राहता? अमरावतीला राहतो। काय प्रिन्सिपल आहे सिनियर कॉलेज। घटना कधी घडली? घटना ही 30 तारखेला शनिवारला। घटना घडल्यानंतर पोलिसने यांना कधी अटक केलं? अटक कोणाला? आरोपींना? त्यांनी आज अटक केली म्हणून। म्हणजे तुमचे भाऊ मयत कधी झाले? आज किती वाजता? आज सकाळी 4:30 वाजता। आता पोलिसला काय विनंती केली तुम्ही? आम्ही त्यांना म्हटलं आरोपीला अटक करा, अटक केली म्हणाले। आणि नंतर याच्यानंतर त्यांच्या सोबत त्यांना अटक करून त्यांचा PCR काढा आणि आमच्या भावाला मारलं त्यांनी, त्याचा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आमची रास्त मागणी आहे, त्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं। काय आता 31 तारखेला घटना घडली, 30 तारखेला घटना घडली, किती 31ला घडली की 30ला घटना घडली, आज त्यांनी अटक केली, याच्या मागचं कारण काय असेल नेमकं? त्यामागचं कारण म्हणजे यांनी ज्या दिवशी त्याला माझ्या भावाला इथे आणलं होतं त्यावेळेस माहूर PSCच्या डॉक्टरांनी यांना फोन केला होता की पेशंट खूप सिरियस आहे आणि पेशंट आता बोलण्याच्या स्थितीत आहे, तुम्ही बयान घ्या। तर हे काय आले नाही, आले नाही, बयान घ्यायला तर आले नाही, आमच्याकडे कोणीच नाही, सगळे साहेब लोक सुट्टीवर आहे असं सांगितलं। आणि त्यानंतर माझा लहान भाऊ हा अनिल आणि माझा पुतण्या म्हणजे त्याचा पोरगा मोठा हे आले असताना त्यांना असं म्हटलं म्हणे की खरंच तुझ्या भावाला कुठं लागलेलं आहे, त्याचं मेडिकल सर्टिफिकेट आण, त्याच्याशिवाय आम्ही तुमचं बयान घेत नाही किंवा अप्लिकेशन घेत नाही। त्यांनी बयान सुद्धा घेतलेलं नाही? नाही तुमच्या भावाचं नाही अर्ज घेतला नाही। कारण काय वाटते तुम्हाला? कशाचं कारण? हे असं पोलिसने असं वागण्याचं कारण काय नेमकं? काय माहित आता काय आहे तुम्हाला काय वाटते, असं कशामुळे घडलं असेल? असं नाही, दुर्लक्षितपणा
दुर्लक्षितपणा दुर्लक्षितपणा आणि हा 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 होऊ शकते ना असं. काय काय काही घेऊ मिळालं असेल त्यांना त्यांच्याकडून, हा त्याच्यामुळे यांनी दिरंगाई केली, दिरंगाई केली. हो, अटक करणे, हो. असा तुमचा स्पष्ट आरोप आहे. आरोप आहे, एकदम आरोप. हा हा आज मयत झाली नाही का? बरं आहे. याच्यापूर्वी त्यांच्या पत्नीचा आम्ही आता स्टेटमेंट घेतलेलं आहे. हा. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला कळवत होतो की आमच्या जीवाला, आमच्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. असं पोलिसांनी त्याच्याकडे गांभीर्यानं पाहिलं नाही असं वाटतं का तुम्हाला? हो हो हं? हो. कधी आले होते का चौकशीला पोलीसवाले? काही विचारलं का तुमच्या पोलीसवाल्यांनी की तुमच्या जीवाला धोका आहे, असं तुम्ही अर्ज दिला, काय त्रास आहे, असं काही विचारलं का? ती माहित नाही. कोण आहे कुटुंबात घरीच राहणारे? आणखी कोणी आला होता का पोलीसवाले? हा, काही चौकशी केली तुमची? तुम्हाला भीती आहे कशामुळे अर्ज दिला? असं काही नाही. संबंधित अर्जात तुम्ही समोरच्या व्यक्तीचं नाव नमूद केलं होतं का? तरी पण पोलीस प्रशासनाने कारवाई केली नाही. काहीच कारवाई केली नाही. कारवाई जी झालेली आहे ती यवतमाळ सिटी पोलीस स्टेशनवाल्यांनी चौकशी केली, बयान दिलं आणि त्यांना यांनी नाही का इलेक्ट्रॉनिक कॉपी माहूरला पाठवली आणि त्यांना इथे लवकर बोलावलं त्या दिवशी. तर ती 31 तारखेला 12 वाजता हे तिथे आले होते रात्री. हा, यांनी तिथे स्टेटमेंट घेतल्याचं काही आहे का? स्टेटमेंट ना हा, तिथे घेतलंय नाही, माहूरच्या पोलिसने घेतलं का? घेतलं आहे ते. त्यांनी घेतलेलं आहे. त्यांनी कपडे पण जप्त केले आहे त्या दिवशीचे वरचे. फक्त पॅन्ट आणि आज दिली आहे आम्ही त्यांना. बनियन वगैरे. हा, किती भाऊ आहात? आम्ही हा? 4 म्हणजे मला 3 भाऊ. आभारी आहे. धन्यवाद.